आणि दरम्यान एक मोठी बातमी रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भातील येते। महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून माहिती येते रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची राजकीय अपडेट म्हणावी लागेल। रवींद्र चव्हाण हे आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे यांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आता जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्षपद असणार आहेत अशी माहिती समोर येते। रवींद्र चव्हाण हे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांनी अनेक वेळा मंत्रिपद देखील भूषवलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही रवींद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, रवींद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। सविस्तर नक्कीच आपण बघितलं रवींद्र चव्हाणकर नवीन जबाबदारीही देण्यात येणार आहे। भाजपचे भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारीही देण्यात येणार आहे आणि आपण या अगोदर भाजप प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होती, पण आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बावनकुळे देखील निवडून आलेले आहेत आणि आपण बावनकुळे यांना मंत्रिपद देण्याची शक्यता आहे आणि आज पुढे त्यांचे शपथ देखील घेऊ शकतात आणि त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षाची जागाही रिकामी होऊ शकते आणि त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष कोण या जागाची चर्चा होणार, पण आपण भाजप प्रदेश जागेवरती आता रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। कारण भाजपचे 2029 मध्ये 200 अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।